इराण विरुद्ध अमेरिकेतील शस्त्रसंधी आज संपणार असल्यानं जगाची धाकधूक वाढली। चर्चेच्या दुसऱ्या फेरीचं भवितव्यही अधांतरी। इराणवर पुन्हा हल्ल्याची ट्रम्प यांची धमकी। दुसऱ्या चर्चा सत्रासाठी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स आणि इराणचं शिष्टमंडळ अजूनही पाकिस्तानात दाखल न झाल्याचं वृत्त, तर पाकिस्तानकडून चर्चा होणार असल्याची स्पष्टोक्ती। झोपेचं सोंग घेतलेल्या लांडग्यांना महिला आरक्षण नकोय, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर हल्लाबोल, तर राजकीय दर्जावरून पुन्हा विरोधकांना डिवचलं। अजितदादांच्या विमान अपघातावर माझ्याही मनात शंका, बारामतीच्या प्रचार सभेत सुनेत्रा पवारांचं अपघातावर पहिल्यांदा जाहीर भाष्य, तर सत्य बाहेर येईपर्यंत शांत बसणार नाही, मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार। राज्यातील जवळपास 17 लाख शासकीय निमशासकीय कर्मचारी बेमुदत संपावर, जुन्या पेन्शन योजनेसाठी आक्रमक, निर्णय होईपर्यंत मागे न हटण्याचा निर्धार। नाशिक टीसीएस मधल्या पीडितेच्या जबाबातून अनेक धक्कादायक खुलासे, अश्लीलतेचा कळस गाठत तरुणींचं शोषण, आरोपींनी मोबाईलमधून काही डेटा डिलीट केल्याचीही शंका। पंतप्रधान मोदींचा दहशतवादी नव्हे तर दहशतवाद पसरवतात असा उल्लेख, वादग्रस्त वक्तव्यानंतर मल्लिकार्जुन खरगेंची सारवासारव, भाजपकडून टीकेचा आसूड। अमेरिका आणि इराण यांच्यात पाकिस्तानमध्ये चर्चेचं दुसरं सत्र आज पार पडणार आहे, पण अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांनी अजूनही वॉशिंग्टन सोडलेलं नाहीये, तर अमेरिकेनं हर्मुझवरची नाकेबंदी हटवावी या मुद्द्यावर इराण ठाम असल्यानं इराण चर्चेत सहभागी होणार की नाही याबाबत अजूनही संभ्रम आहे। तर कालच इराणनं युद्धही नाही आणि कोणती डीलही नाही अशा प्रकारची भूमिका मांडल्याचं सूत्रांकडून समोर आलंय। यावरून आजची चर्चा होणार की नाही यावर मात्र प्रश्नचिन्ह कायम आहे। इराणच्या न्यायपालिकेचे प्रमुख गुलाम हुसेन मोहसेनी यांनी अमेरिकेच्या कारवायांवर कडाडून हल्लाबोल केलाय। अमेरिकेकडून युद्धविरामाचं उल्लंघन होत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। इराणच्या बंदरांची नाकेबंदी करणं आणि इराणी व्यापारी जहाजांवर हल्ला करणं हा थेट युद्ध अपराध असल्याचं त्यांनी म्हटलंय। अमेरिकेच्या या आक्रमक पावलांमुळे दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचलाय। इराणकडून कोणत्याही क्षणी या कृत्याला चोख प्रत्युत्तर दिलं जाऊ शकतं असा इशाराही त्यांनी दिलाय। अमेरिका आणि इराणमधल्या चर्चेवर प्रश्न उपस्थित होत असताना पाकिस्तान मात्र चर्चेचं दुसरं सत्र पार पडणार असल्याचं ढोल वाजवत आहे। इराणच्या नाकेबंदीवरच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स अजून अमेरिकेतच असल्याचं समोर येत आहे आणि यामुळे चर्चासत्र पार पडेल की नाही यावर अजूनही प्रश्नचिन्ह कायम आहे। काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झालाय। खरगेंनी पंतप्रधान मोदींचा दहशतवादी असा आक्षेपार्ह उल्लेख केलाय, मात्र वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांनी सारवासारव करत आपण पंतप्रधानांना दहशतवादी म्हटलं नाही, तर ते दहशतवाद निर्माण करत असल्याचं म्हटलं आहे असं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय। दरम्यान खरगेंच्या या वक्तव्यानंतर भाजपच्या नेत्यांनी काँग्रेसवर जोरदार प्रहार सुरू केलाय। मोदी is a terrorist and he won't believe in equality. His party won't believe in equality and justice. मराठी माणसाचा साधेपणा आणि स्पष्टपणा दिल्लीत दिसत नाही, भाऊ भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात असं वक्तव्य केलंय केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी। दिल्लीत कशाचेही डुप्लिकेट बनू शकतात, गडकरींचेही डुप्लिकेट बनू शकतात असं म्हणत त्यांनी दिल्लीबाबत भाष्य केलंय। तसंच इराण भेटीमधील काही आठवणी यावेळी त्यांनी जागवल्यात। सुप्रिया देवस्थई यांच्या दिल्ली डायरी या पुस्तकाच्या प्रकाशनावेळी ते बोलत होते। मुंबईमध्ये कुठले इंडस्ट्रियल पार्ट्स दक्षिणेमध्ये वेगळे आहेत, त्यामुळे तिथलं तुम्ही वस्तू घेतली त्याच्या क्वालिटीची हमखास गाईड। आता मी येत असताना मला ई रिक्षावाले आले, तर मी त्यांना म्हटलं की तुम्ही आता ई रिक्षामध्ये भारत NCAP स्टँडर्ड सुरू केलेलं आहे, तुम्ही क्वालिटी तयार केली म्हणजे त्यामुळे गाड्यामध्ये ते आणलं आहे सगळं, त्यामुळे क्वालिटी तयार करा। पण दिल्लीमध्ये ते कशाचे पण डुप्लिकेट पार्ट, माणूस पण तयार, नितीन गडकरी पण डुप्लिकेट तयार करतात कारण हे मास्टर म्हणजे इथलं एक्सपर्टाईज इथे पूर्ण आहे। मला आश्चर्यकारक एक अनुभव आहे की इराणमध्ये चाबार पोर्ट निर्माण करण्याकरता मला 7-8 वेळा जावं लागतं आणि त्यावेळी आता जे आयातुल्ला खोमेनी यांचं नुकतं हे झालं त्यांना मी भेटायला गेलो होतो आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला
की तुम्हाला माहिती आहे का की आमची पर्शियन कुठून आली? तर मी म्हटलं मला नाही माहिती. तर त्यांनी मला सांगितलं की संस्कृतमधून आली. आणि त्यांनी मग मला सांगितलं की आमचं ओरिजिन कुठे आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हटलं नाही. आणि मग त्यांनी मला सांगितलं की लखनौजवळ तिथून आमचं ओरिजिन आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडून नवी टीम बांधण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात संघटनात्मक बदल करत नव्यानं जिल्हा प्रभारींच्या नियुक्तींची घोषणा झाली आहे. रायगड दक्षिणसाठी मंत्री नितेश राणे यांची जिल्हा प्रभारी म्हणून नियुक्ती झाली असून राष्ट्रवादीच्या वर्चस्व असलेल्या या भागात संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. केशव उपाध्ये यांना ठाणे ग्रामीण, अर्चना डेहनकर यांना चंद्रपूर शहर तर पृथ्वीराज पाटील यांना कोल्हापूर पश्चिमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यवतमाळच्या राळेगावमधल्या तरुणींच्या कथित बेपत्ता प्रकरणात आता दुसरी ऑडिओ क्लिप समोर आली आहे. विशेष म्हणजे तपासात सहकार्य न करणाऱ्या तरुणीचीच ही दुसरी ऑडिओ क्लिप असल्याची माहिती आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये झालेल्या संभाषणादरम्यान महिला आणि तरुणींची विक्री बनावट आधार कार्डद्वारे होत असल्याची धक्कादायक कबुली या ऑडिओ क्लिपमध्ये आरोपी देतोय. विशेष म्हणजे या ऑडिओ क्लिपमध्ये संभाषण करणाऱ्यांनी अनेक एजंटच्या नावांचाही उल्लेख केलाय. तसेच या रॅकेटमध्ये अडकलेल्या महिला आणि मुलींचे फोटो डिलीट केल्याचंही सांगितलंय. आणि त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून या तरुणीची नव्यानं चौकशी करण्याची मागणी भाजपकडून करण्यात येते आहे. माझ्यातले फोटो होते, मी भल्ले डिलीट करत असतो. हो का? अशी केस गीस काही झाली हां हां तर माईवाली अशी म्हणजे पोलिसाच्या आता मागं अहमदाबादवाले पोलिस घेऊन येणार होते घरी. हां हां असं काही माहीत झालं कारण की मला 18 वर्ष पूर्ण होऊन आहे ना. हां हां तर मला नेते विचारपूस करायला जेलामध्ये तिथं ठाण्यात. म्हणून माझ्या मोबाईलमधून मी सगळेच आधार कार्डचे फोटो, पोरींचे सगळेच फोटो डिलीट करत असतो. माझ्या मम्मीच्या याच्यावर कधी कधी आले नाही तर मग माझ्या याच्यावर पाठवायला लावते. माझ्या मम्मी माझ्या याच्यावर लई सारे एजंटचे फोन नंबर आहे माझ्या. आता जे याचा नेला कोणाचा म्हणते आपला, आता जे मुलगी नेली तिचा फोटो आहे का? तुला पाहिलं त्या पोरीले? मी ना हो, टाकवर बोल व्हॉट्सअप पावते जेव्हा मी सांगतो ना तुला तोंडानं. मग सांगतस आहे कोणतं? कंचन. कंचन? हे नाही का रे, पुढचे घर पारडी वे का कोण होती ती लहानची पोरगी ते? लहानची नाही रे, मोठी आहे ना माया एवढी. हो तू एवढी खायची ते एक ढेपरचं पोरग राहते तेवाली लहानची? हो हो, ढेबरसा पोरं आहे आणि तिचा नवरा आहे. तिले नेलं, सांगू नको कोणाले. बापरे. तेच म्हणे खुदून माझी मम्मी काही तिले नेलं नाही. तिचा फोटो घेऊन आहे का? माझ्या मोबाईल मध्ये फोटो होते, मी डिलीट केले. मी असे आलतू फालतूचे फोटो ठेवत नसतो. हो का? पण सांगू नको कोणाला गोष्ट, बरं मोल्ल्यात कोणालाच नाही माहित. ठीक आहे, तुझे भरोसा नाही का बाळा माया? नाही, भरोसाची गोष्ट आहे, तुला सांगू रे. मी कोणाला अशा गोष्टी सांगत नाही. माझ्या मम्मी फसते बा म्हणून. बरोबर. असं म्हणजे किती वर्षाची? छत्रपती संभाजीनगरमध्ये मनपा स्थायी समिती बैठकीत एमआयएम आणि इतर नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली आहे. शहागंज परिसरातल्या अतिक्रमणाच्या मुद्द्यावरून हा वाद उफाळून आलाय. एमआयएमच्या नगरसेवकांनी अतिक्रमण धारकांची बाजू मांडल्यानं शिवसेनेचे नगरसेवक ऋषी जयस्वाल आक्रमक झाले. त्यावेळी त्यांनी शहागंज परिसरात एका गर्भवती महिलेला झालेल्या मारहाणीचा मुद्दा उपस्थित केलाय. त्या महिलेला मारहाण झाली तेव्हा ते नगरसेवक कुठे होते असा सवालही उपस्थित केला. या वक्तव्यानंतर सभागृहातील वातावरण अधिकच तापलं आणि एमआयएम तसेच इतर नगरसेवकांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक झाली. काही काळ घोषणाबाजी सुरू होती. धाराशिवमध्ये जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्लिशमधून शिक्षण दिलं जाणार आहे. सेमी इंग्लिश शिक्षण पद्धतीसाठी शाळांकडून प्रस्ताव मागवण्यात आले असून शिक्षण विभागाकडून त्याची छाननी सुरू आहे. आतापर्यंत 1068 शाळांकडून सेमी इंग्लिश शिक्षण प्रणालीसाठी प्रस्ताव आलेत. जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा उद्या पार पडणार असून त्यामध्ये हे प्रस्ताव सादर केले जातील आणि त्यानंतर शिक्षण संचालनालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी केली जाईल. सदर प्रस्तावाची स्क्रुटनी सध्या सुरू आहे. ती स्क्रुटनी पूर्ण झाल्यानंतर जे प्रस्ताव आलेले आहेत त्या प्रस्तावांना जिल्हा परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये मान्यता घेऊन अंतिम मान्यतेसाठी शिक्षण संचालक प्राथमिक यांच्याकडे ते पाठवण्यात येणार आहेत आणि त्यांच्याकडून मान्यता आल्यानंतर पुढची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
नाशिकमधील TCS कंपनीत महिलांवर झालेले लैंगिक अत्याचार आणि धर्म परिवर्तनाचा प्रकार समोर आल्यानंतर सर्वांनाच धक्का बसलाय. असे प्रकार इतर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये होऊ नयेत यासाठी अचानक इन्स्पेक्शन करण्यात येणार आहे. यासाठी संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली लोकल टीम कार्यरत करण्यात येणार आहे. या टीममध्ये शासकीय महिला अधिकारी, NGOमध्ये काम करणाऱ्या महिलांचा समावेश असेल. कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये विविध पदांवर असलेल्या लोकांची रिंग होऊ नये यासाठी कंपनी व्यवस्थापनाने लक्ष घालावं असं राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी सांगितलंय. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीश साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली TCS प्रकरणात फॅक्ट फाइंडिंग कमिटी नेमली आहे. अमरावतीमध्ये तरुणांकडून मुलींवर अत्याचार करीत व्हिडिओ बनवण्यात आले होते. तक्रारदार मुलींनी समोर यावं, त्यांना पोलीस संरक्षण देतील असं आवाहनही रहाटकर यांनी केलंय. नवी मुंबई, मुंबई, ठाणे येथील महिलांवरील अन्यायाबाबत आयोगासमोर सुनावणी झाली असून पुढील 8 दिवसात महिलांना न्याय द्या असे आदेश विजया रहाटकर यांनी दिलेत. सगळ्या राज्य सरकारांनी कॉस्टचं ऑडिट करावं. केवळ ऑडिटच नाही आहे, तर सगळ्या ऑर्गनायझेशन्स कसं काम करत आहेत. प्रत्यक्षामध्ये जर एखादी महिला कंप्लेंट करायला जर त्या IC कडे जर येत असेल तर त्या ICची ही जबाबदारी आहे की त्या महिलेला त्यांना विश्वास देता आला पाहिजे की तू न घाबरता तुला जे वाटतं आहे तू आम्हाला सांग. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोणसई येथे अनधिकृतपणे सुरू असलेल्या फटाके बनवणाऱ्या कारखान्यात भीषण स्फोट झालाय. या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाला असून 4 कामगार गंभीर जखमी झालेत. जखमींपैकी एकाची प्रकृती चिंताजनक आहे. कारखान्यात सुमारे 32 कामगार काम करत होते. सुतई बॉम्बसह इतर फटाक्यांचं उत्पादन सुरू होतं. अनधिकृत कारखान्यांवर कारवाईची मागणी नागरिकांनी केली असून प्रशासनानं या प्रकरणी चौकशीचे संकेत दिले. लातूरमधल्या निलंगामधल्या औरा शहाजनीमध्ये उष्माघातामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झालाय. उष्माघातामुळे 60 वर्षांच्या लक्ष्मण भंडारे यांचा मृत्यू झालाय. दुपारी भर उन्हात शेतात काम करताना लक्ष्मण भंडारे जमिनीवर कोसळले. त्यांना तत्काळ औराद येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यानं पुढील उपचारासाठी निलंग्याकडे हलवण्यात येत असताना तिथे पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालाय. गेल्या 15 दिवसांपासून लातूरमध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे गेलंय. सोलापूर शहर आणि जिल्ह्यात अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. शहरातील काही भागात गारांचा पाऊस झालाय. सोलापुरातल्या होटगी रोड, लष्कर, 7 रस्ता परिसरात तुफान पाऊस बरसलाय. काल दिवसभरातील प्रचंड उन्हानंतर संध्याकाळी दमदार पावसानं हजेरी लावली आहे. धाराशिव जिल्ह्यात गारपिटीचा तडाखा बसलाय. वादळी वाऱ्याचा अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. धाराशिव तालुक्यातल्या आर्णी, बावणेवाडी आणि केशेगाव शिवारात विजेच्या कडकडाटासह गारांचा पाऊस झालाय. काढून ठेवलेली ज्वारी आणि फळबागांचं मोठं नुकसान झालंय. धाराशिव जिल्ह्यात मागील 4 दिवसांपासून वेगवेगळ्या ठिकाणी अवकाळी पाऊस सुरूच आहे. मनसेकडून JP मॉर्गन आणि मॉर्गन स्टॅनली या कंपन्यांना निवेदन देण्यात आलंय. नाशिकच्या TCS कंपनीतील धर्मांतराच्या घटनेनंतर मनसेने हे पाऊल उचललंय. एप्रिल आणि मे दरम्यान येणाऱ्या अप्रेझलसाठी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी स्पर्धा असते. याचा कुणाचा फायदा घेऊ नये, तसंच TCS मधील घटनेची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून मनसेने या कंपनीला निवेदन दिलंय. तसेच या कंपनीकडे मुंबईतील स्थानिक पदवीधर तरुणींना रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी मनसेकडून करण्यात आली आहे. बेस्ट बसचं तिकीट काढण्यासाठी आणखी एक डिजिटल प्रणालीची उपलब्धता करण्यात येणार आहे. मोबाईल QR द्वारे बेस्टचं तिकीट मिळणार आहे. ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स या प्लॅटफॉर्मवरील विविध ॲप्समधून मोबाईल QR कोडद्वारे तिकीट खरेदी करण्याची सुविधा लवकरच सुरू होणार आहे. नव्या प्रणालीमुळे प्रवासी आणि वाहक यांच्यात सुट्या पैशांवरून होणारे वाद कमी होऊन संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वेगवान होणार आहे आणि त्यामुळे तिकिटासाठी नागरिकांना रांगा लावायची गरज पडणार नाही. बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांच्या दालनात काल बेस्ट सेवानिवृत्त कर्मचारी संघर्ष समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीत बेस्ट सेवानिवृत्त झालेले आणि होणारे कर्मचारी यांच्या बोनस, वेतन करार, थकबाकी व इतर थकबाकी देण्याबाबत चर्चा झाली आहे. 22 एप्रिल रोजी या मागणीसाठी मूक मोर्चा काढला जाणार होता. मात्र समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव यांनी हा मोर्चा स्थगित करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसंच निवृत्त कर्मचाऱ्यांना 15 एप्रिल 2026 रोजी कोविड भत्त्याचं वाटप केलं असून बेस्ट उपक्रमाला अनुदान प्राप्त होण्याकरता 3 ते 4 महिन्यांचा कालावधी लागणार आहे. ते अनुदान आल्यास 3 ते 4 महिन्यात सर्व थकबाकी देण्याकरता प्रयत्न केले जातील असं बेस्ट समिती अध्यक्षांनी स्पष्ट केलं आहे. वसई तहसील कार्यालयात मंगळवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं मोठी कारवाई केली आहे. वसई तहसीलमधील अप्पर तहसीलदार विनोद बाळकृष्ण धोत्रे यांना 7 लाखांची लाच घेताना पकडण्यात आले. पण तहसीलदार धोत्रे फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदाराच्या जमिनीची
एनए करून मिळावी यासाठी धोत्रेंनी तब्बल 40 लाखांची मागणी केली होती. काही तडजोडीअंती धोत्रेंना 7 लाख रुपये देण्याचं ठरलं. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी 21 एप्रिल रोजी एसीबीनं सापळा रचत तक्रारदाराकडून ही रक्कम स्वीकारताना अनिल प्रभाकर चौबर या खासगी इसमाला ताब्यात घेतलंय. या प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. वसई तहसील कार्यालयाचा इतिहास पाहता भ्रष्टाचारामुळे हे कार्यालय वारंवार चर्चेत राहिलंय. राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी आजपासून बेमुदत संपावर आहेत. यात बीड जिल्ह्यातल्या 25,000 कर्मचाऱ्यांचा सहभाग असेल. शासकीय कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसल्यानं थेट आणि सर्वाधिक परिणाम आरोग्य सेवेवर होईल. बीडच्या जिल्हा रुग्णालयात केवळ अत्यावश्यक सेवा दिली जात असून इतर विभाग बंद असल्यानं रुग्णांची हेळसांड होतीये. तर जिल्हा रुग्णालयात प्रशिक्षणार्थी वैद्यकीय सेवा देत आहेत. सरकार जोपर्यंत मागण्यांसंदर्भात सकारात्मक विचार करत नाही तोपर्यंत हा संप सुरूच राहणार असल्याचा इशारा संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय. दरम्यान बीडच्या जिल्हा रुग्णालयात रुग्णांच्या होणाऱ्या गैरसोयीचा आढावा घेतलेला आमच्या प्रतिनिधींनी आपण पाहूया. राज्यातील 17 लाख शासकीय कर्मचारी आजपासून संपावरती आहेत. त्याचा थेट परिणाम जो आहे तो या ठिकाणी आरोग्य सेवेवरती देखील पाहायला मिळतो आहे. मी सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात उभा आहे. या ठिकाणी सकाळपासूनच अशा स्वरूपामध्ये जी रुग्ण आहेत त्यांची कुठेतरी अडचण होताना आपल्याला पाहायला मिळते. सकाळपासूनच हे संपूर्ण रुग्ण जे आहेत ते या ठिकाणी थांबलेले आहेत. त्यांची कामं जी आहेत ती खोळंबलेली आहेत. या संपूर्ण बाबीचा आढावा आपण घेतलेला आहे, माहिती घेतलेली आहे. केवळ अत्यावश्यक सेवा जी आहे ती सध्या बीडच्या या शासकीय रुग्णालयात सुरू आहे. काही रुग्ण आहेत. राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी आजपासून बेमुदत संपाचा हत्यार उपसलाय. याचे पडसाद जालना जिल्ह्यातही उमटताना दिसत आहेत. जालन्यातील जिल्हा सामान्य रुग्णालयात आज आपत्कालीन सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग म्हणजेच ओपीडी पूर्णपणे बंद असल्यानं रुग्णालयात शुकशुकाट पाहायला मिळालाय. महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन या संपात एका दिवसासाठी सहभागी झाल्यामुळे रुग्णालयातील 90% परिचारिका संपावर गेल्यात. परिणामी शिकाऊ नर्सेसच्या मदतीनं सध्या रुग्णालयाचा कारभार सुरू आहे. दरम्यान सरकारकडून याची दखल घेतली नाही तर नर्सेस संघटना बेमुदत संपात सहभागी होतील असा इशारा संघटनेच्या वतीनं देण्यात आला आहे. अकोल्यात सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा काहीसा परिणाम लग्नावर झाल्याचं पाहायला मिळतंय. सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शीमधून आलेल्या एका वधू पक्षाला मनस्ताप झालाय. अकोल्यातील हर्षा या तरुणीचा विवाह सोलापूर जिल्ह्यातल्या बार्शी येथील रविकांत लांडे यांच्याशी ठरला होता. या विवाहासाठी अकोल्यातील सहजिल्हा निबंधक कार्यालयात 1.5 महिना आधीच नोंदणी करण्यात आली होती. या कार्यालयाकडून लग्नाच्या नोंदणीसाठी आजचा दिवस निश्चित करण्यात आला होता. त्या अनुषंगानं वधू पक्षातील 50 वऱ्हाडी, रेल्वे आणि 4 चाकी गाड्यांनी आज अकोल्यात दाखल झालेत. मात्र उपनिबंधक कार्यालयातील सर्वच कर्मचारी संपावर असल्यानं या लग्नाची नोंदणी होऊ शकली नाही. यामुळे वधू आणि वर पक्षातील मंडळींनी थेट अकोल्याच्या जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्याकडे आपली कैफियत मांडली. त्यांनी यातून तोडगा काढण्याचं आश्वासन दिलंय. मात्र त्यानंतरही या विवाहाची नोंदणी न झाल्यानं हे लग्न अजूनही होऊ शकलं नाही आणि त्यामुळे दोन्ही पक्षातील 60 ते 70 वऱ्हाडी सकाळपासून जिल्हाधिकारी कार्यालयात ताटकळत आहेत. वर्ध्यात जुनी पेन्शन तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एल्गार पुकारला असून बेमुदत संप सुरू केलाय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौक परिसरात एकत्र येत धरणं आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आंदोलकांच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. जिल्ह्यातील तालुक्याच्या ठिकाणी देखील संपात सहभागी कर्मचाऱ्यांनी कार्यालयासमोर धरणं दिलंय. आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालय तसेच विविध कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता आणि त्यामुळे कामानिमित्त आलेल्या अनेकांना परत जावं लागलं. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यातील अनेक भागात पावसाला सुरुवात झाली आहे. रायगडच्या माथेरानमध्ये अवकाळी पावसानं हजेरी लावली. यावेळी पर्यटकांना निसर्गाची सफर घडवणारे घोडेवाले, रिक्षावाले यांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. तर घोड्यांसाठी जमा करून ठेवलेला चाराही भिजून गेलाय. एकीकडे माथेरान हे थंड हवेचं ठिकाण असल्यानं या अवकाळी पावसानं वातावरणात चांगलाच गारवा निर्माण झाला. तर दुसरीकडे माथेरानमधील पर्यटकांना ऐन उन्हाळ्यात पावसाचा आनंदही लुटता आला. बदलापूर पूर्वेकडील शिरगाव पनवेल मार्ग परिसरात विजांच्या कडकडाटासह पावसानं दमदार हजेरी लावली आहे. काही भागात गारांचा वर्षावही झाल्यानं परिसरात क्षणात गारवा निर्माण झाला. गेल्या काही दिवसांपासून वाढत्या तापमानामुळे नागरिक त्रस्त झाले होते. उष्णतेच्या तीव्रतेमुळे दिवसभर बाहेर पडणं अवघड झालं होतं. अशा परिस्थितीत आलेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आणि नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. लातूर जिल्ह्यात काल अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. औसा शहरासह अनेक भागात जोरदार पाऊस पडला असून काही भागात गारपीटही झाली. अचानक आलेल्या पावसामुळे औसा शहरातील आंबा पिकाला मोठा फटका बसलाय. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 ते 42 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला होता. मात्र काल झालेल्या या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
भारताला स्वातंत्र्योत्तर काळातील पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पॉकेट डायनॅमो पैलवान म्हणजेच खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार देण्याबाबत कोल्हापूर सर्किट बेंचनं केंद्र सरकारला महत्त्वाचे निर्देश दिले. या पुरस्काराबाबत येत्या 4 मे पूर्वी सकारात्मक निर्णय घेण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत आणि यामुळे खाशाबा जाधवांना 74 वर्षांनी मरणोत्तर पद्मविभूषण मिळण्याचा मार्ग मोकळा झालाय. मुंबईचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायक बाप्पाच्या मूर्तींचं कॉपीराईट घेण्याची तयारी मंदिर प्रशासनानं सुरू केली आहे. सोबतच ट्रेडमार्कसाठी श्री सिद्धिविनायक न्यासानं केंद्र सरकारच्या पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क नियंत्रक जनरलकडेही अर्ज केलाय. न्यासाची मागणी मान्य झाल्यास बाप्पाच्या मूर्तींच्या प्रतिकृतीच्या वापरावर तसेच विक्रीवर निर्बंध येऊ शकतात. सध्या बाजारात सिद्धिविनायक गणपतीच्या मूर्तीच्या चायनीज आवृत्त्या मोठ्या प्रमाणात येत असून याला आळा घालण्यासाठी न्यासाकडून कॉपीराईट आणि ट्रेडमार्क मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. जळगाव जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी पदभार स्वीकारला. मावळते पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी नव्या पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांचा यावेळी पुष्पगुच्छ देत सन्मान केलाय. जळगावचे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांची पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात बदली झाली असून डॉक्टर महेश्वर रेड्डी यांच्या जागी धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांची नियुक्ती झाली आहे. पद कपातीच्या निर्णयावरून संतप्त झालेल्या पेसा मोबिलायझर्सचा गडचिरोलीमध्ये जोरदार एल्गार पाहायला मिळालाय. जिल्हा परिषद कार्यालयासमोर शेकडो मोबिलायझर्स एकत्र येत घोषणाबाजी करत शासनाविरोधात आंदोलन त्यांनी केले. 3 ग्रामपंचायतींना एकच मोबिलायझर हा निर्णय अन्यायकारक असून आदिवासी विकासाला मारक ठरणार आहे असा आरोप करण्यात आलाय. गडचिरोलीत सध्या सुमारे 365 मोबिलायझर्स कार्यरत आहेत. मात्र शासन निर्णयामुळे अनेक जण बेरोजगार होण्याची शक्यता आहे. आंदोलनात पैसा मोबिलायझर संघर्ष समितीसोबतच CITU, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आझाद समाज पार्टी आणि आम आदमी पक्ष सहभागी झाले होते. निर्णय मागे घेतला नाही तर एकही मोबिलायझर कामावर जाणार नाही असा थेट इशारा या आंदोलनकर्त्यांनी दिलाय. अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा मुद्दा आता चांगलाच तापू लागलाय. सकल मातंग समाज मागील काही वर्षांपासून अनुसूचित जाती आरक्षणाचं उपवर्गीकरण करावं यासाठी आंदोलन करत आहे. आरक्षण वर्गीकरणाच्या अभ्यासासाठी सरकारनं बद्दर समिती नेमली होती. बद्दर समितीनं सरकारकडे अहवालही सादर केलेला आहे आणि त्यानंतर सरकारनं या अहवालावर हरकती आक्षेप मागवण्यासाठी 30 एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. पण काल नांदेडमध्ये आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीनं आंदोलन सुरू केलंय. उपवर्गीकरण तत्काळ रद्द करावं, बद्दर समितीचा अहवाल खुला करावा अशी मागणी केली जाते. भारतीय संविधानानं निर्माण केलेला आरक्षणाचा ढाचा किंवा साचा तोडण्याचं काम भाजप करत आहे. उपवर्गीकरणाच्या आडून अनुसूचित जातीमध्ये भांडण लावण्याचं भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप आंबेडकरी अनुयायांकडून केला जातोय. वाशिमच्या खरबी पिंपरी शेत शिवारात विद्युत वाहिनीच्या तारेचं घर्षण होऊन झालेल्या आगीमुळे काढणीला आलेल्या 1 एकरवरच्या ज्वारीच्या पिकाला आग लागून मोठं नुकसान झालंय. तर शेतीला सिंचन करणारे पाईप जळाल्यानं नुकसानात अधिकच भर पडली आहे. शेतकरी विठ्ठल ठाकरे आणि निलेश ठाकरे यांच्या नुकसानीचा पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. शासकीय कामांची थकीत बिलं तातडीनं मिळावीत यासाठी कोल्हापुरात कंत्राटदारांनी अनोखं आंदोलन केलंय. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शासकीय कंत्राटदारांनी आपल्या मागण्यांसाठी जिल्हा परिषदेसमोर थेट पोवाड्याचा फडच उभा केलाय. शाहीर रंगराव पाटील यांनी पोवाड्याच्या माध्यमातून कंत्राटदारांची व्यथा सरकारसमोर मांडली आहे. सोलापूरमध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. शहरातील महापालिकेच्या आरोग्य केंद्रांसह विविध रुग्णालयांमध्ये 34 अल्पवयीन मुलींची प्रसूती झाल्याची बाब तब्बल 2 वर्षांनंतर उघड झाली आहे. मोहोळ तालुक्यातील एका सामाजिक संस्थेने माहितीच्या अधिकाराखाली मागवलेल्या माहितीनंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे या अल्पवयीन मुलींच्या बाळंतपणाची माहिती पोलिसांना देणं आवश्यक असतानाही ती लपवण्याचा आरोप करण्यात येतोय. या प्रकरणात संबंधित डॉक्टरांसह कुटुंबातील सदस्यांवर गुन्हे नोंदवण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत 10 गुन्हे दाखल करण्यात आले. करताना आम्हाला हे क्लिअर आढळून आलेलं आहे. 34 प्रकरणामध्ये अंडर एज मुलीच्या 18 वयाच्या कालच्या मुलींच्या प्रेग्नन्सी रिलेटेड ट्रीटमेंट वेगळं वैद्यकीय शाळात झालेलं आहे. म्हणून ज्या ठिकाणी लग्न झालेलं आहेत ते बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई प्लस ज्यांनी लग्न लावून दिलेलं आहे त्या पर्टिक्युलर परिवाराच्या सदस्य आणि जे संस्था आहे त्यांच्याविरुद्धही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. ज्या लोक इन्व्हॉल्ड आहेत ते मेडिकल ऑफिसर असो किंवा तिकडचे स्टाफ असो ते पण 6 आरोपी होणारच.
बीडच्या केज तालुक्यातील गावात एका तरुणानं सायंकाळी घराच्या पाठीमागून प्रवेश करून मायलेकींना धमकी दिल्याचा प्रकार घडलाय. आरोपी तरुणानं थेट घराच्या छतावरून उडी मारून घरात प्रवेश केला आणि त्यानंतर आपल्या मुलीशी लग्न लावून द्या अन्यथा वडिलांना जीवे मारेन अशी धमकी दिलेली आहे. या प्रकरणी मुलीच्या आईनं दिलेल्या तक्रारीवरून केज पोलीस ठाण्यात संबंधित तरुणाविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. केज पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिकचा तपास सुरू आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.